चांगले लक्झरी फ्लॅट आहेत. हा, आणि लक्झरी फ्लॅट आम्हीच त्याला बांधून दिलेले आहेत. तर ह्याने स्वतःच्या कमाईने कुणी बांधलेले नाहीये. ह्या लोकांनी मी ह्यांना स्वतःहून देणार जे काय द्यायचं असेल. पण त्यांना कुणी भाडे करून त्रास देता कामा नये. मानसिक त्रास देऊन त्यांना संपवण्याचा हा कुटील डाव आहे. आजींना त्रास देतो, शिवीगाळ करतो, मारहाण करतो. म्हणून आजी त्यांना सोडून, तिन्ही मुलांना सोडून एकटी राहते. त्यांचा भाऊ त्यांना थोडासा सांभाळ करतो. म्हणून आम्ही आजींच्या या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहोत. तर रिपब्लिकन पार्टीवाले त्याला फटकवते, रस्त्यावर नागडा करून मारू. आई त्याची आई काय आणि आमची आई काय? जो आईला त्रास देतो तो कुणाचा नसतो. प्रॉपर्टी आई जोपर्यंत आहे तोपर्यंत मिळणार नाही. आपण या ठिकाणी आजी आलेले आहेत, चाळके आजी. तर आपण रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रशासनाला आणि जनतेला, म्हणजे हा एक अतिशय जिव्हाळ्याचा विषय, तर याविषयी आपण काय आवाहन करणार जनतेला आणि पोलीस प्रशासनाला? अत्यंत संवेदनशील विषय आहे. चाळके आजी माझ्याकडे आल्या आणि चाळके आजींनी मला हा प्रकार सांगितला. त्यांना 4 अपत्य आहेत आणि 4 अपत्य असताना सुद्धा एक 78 वर्षाची आजी आज एकटी राहते आणि एकटी राहत असून सुद्धा त्यांची तिन्ही 4 मुलं त्यांना सांभाळत नाहीत. राहिला विषय त्यांचा काय कोर्ट कचेरीचा असेल तर कोर्ट कचेरीमधून काही त्यांनी डॉक्युमेंट्स आणावं, ताबाचं काहीतरी हे आणावं आणि ते आणल्यानंतर त्यांनी तिथं ताबा मारावा. तिथं ह्या आजी 78 वर्षाच्या, त्यांचा उदरनिर्वाहाचं हे साधन आहे आणि या साधनाला अनधिकृतपणे हा मुलगा त्यांचा किती नंबर 2 नंबर का 3 नंबरचा मुलगा आजी म्हणून आहे आणि तो टाळा लावतो. हा आजीवरती एक म्हणजे त्रास देऊन, मानसिक त्रास देऊन त्यांना संपवण्याचा हा कुटील डाव आहे आणि ह्याच्यावरती आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन, चिखली पोलीस स्टेशनला पण आम्ही निवेदन दिले आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे यांनी आजींनी जे ॲग्रीमेंट केलं हे स्वतःचं त्यांनी ॲग्रीमेंट केलेलं आहे आणि पूर्वीपासून हे भाडेकरार चालू आहे. पण अचानकपणे हा आजीत आला, गुंडशाही करतो, जरा डोक्यात कमी आहे, सर्किट आहे थोडा, तर त्याच्यामुळे तो आजींना त्रास देतो, शिवीगाळ करतो, मारहाण करतो. म्हणून आजी त्यांना सोडून, तिन्ही मुलांना सोडून एकटी राहते. त्यांचा भाऊ त्यांना थोडासा सांभाळ करतो. म्हणून आम्ही आजींच्या या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहोत. माझं नाव विजया विष्णू साळके. मी बोलवले कशासाठी? हा मुलगा मला म्हणतो वडिलांनी तुला नॉमिनी लावलेलं नाही, त्यामुळे तुझा कशावर अधिकार नाही. सगळ्या गोष्टीवर आता ॲग्रीमेंट केलं. तर मी आता मी पहिल्यापासून इथं राहत होते, भाडं वगैरे मीच घेत होते. भाडं मीच घेत होते आणि भाडं मी घेतल्यानंतर आता ते हे गेल्यानंतर आता हा माणूस माझ्याकडे भाडं देत होतं, मीच घेणार ना भाडं. मग मी भाडं घेतलं तर कुठं मी त्याला काय म्हणते ना, तुम्हाला मी भाडं देते ना, मी कुठं नाही म्हणते. पण तुम्ही शियाशाप देऊन मला तुम्ही भाडं माझ्याकडनं घेणार. हक्क माझा. वरती 4 फ्लॅट आहेत. मी काय म्हटलं 4 मुलांनी 4 फ्लॅट घ्या. समजलं ना? पण तसं नाही म्हणजे मी आई असून तुम्हाला काय हक्क देत नाही कशाचा, त्याला काय अर्थ आहे? आणि त्याच्यानंतर जिथं जातो तिथं आडवा, जिथं जातो तिथं आडवा. आता तो प्राधिकरणाच्या घराकडे पण जाऊन सकाळी त्यांना धमकी देऊन आलाय, तुमच्या घराला लॉक लावतो म्हणून. मानसिक छळ म्हणजे आम्ही इथं राहत होतो ना, म्हणजे आम्ही इथंच होतो, मुलांच्या तिथंच होतो. पण मुलांच्या तिथं होतो तरी पण घाणेरड्या शिव्या. काय झालं की मानसिक कोण आहे? नाव सांगा, नावाचे उल्लेख करा. कोण आहे तुम्हाला मानसिक छळ करणार? मानसिक छळ हा आहे. काय नाव सांगा, त्याचं नाव सांगा. अजित साळके. आणि त्यांच्याबरोबर कोण असतो? आणखी कोण? त्यांच्या बायकाच. नाव सांगा. समजलं ना? त्यांच्या मिशनचं नाव काय? तिचं म्हणजे संतती. बरं, आपले पती म्हणजे आहेत का वारलेले? माझे पती 2020 मध्ये वारलेले आहेत. हा, म्हणजे हा पती वारल्यानंतरचा हा विषय आहे. त्याच्या अगोदरचा पण आहे. हो का? त्याच्या अगोदर पण असाच मला त्रास देत होता. पण आम्ही काय म्हणत होतो, जाऊ दे, पोर आहे, मांडीवर हाकलं तर कापून टाकतो काय, आज उद्या होईल. पण ह्या वाढतच गेल्या. आणि आता काय, आता म्हणजे बघा, मला काय टेन्शन नाही, काय नाही. माझा उदाहरण, मला 4 मुलं कोण बघत नाही. माझा उदाहरणावर कशावर होणार?
आज मला जर माझं ते घर नसतं, मी आता कुठे 1974 सालात घर बांधलेलं आहे कुठे रामनगरमध्ये. आता रामनगर घरात मी इथं राहिलं तर मला कोण बरोबर बघत नाही, काय नाही. स्वाभिमानाने मी जगलेली बाई, तुम्ही मला जर हाडतूड केलं तर मी कशी काय करणार? मला नाही ते सहन होणार. समजलं ना? ह्या हाताने दुनियेला खायला घातले, समजलं ना? ह्याची 2 लग्न केली. हा दुसरा विवाह आहे तुमच्या मुलाचा? हा, ह्याचा दुसरा विवाह आहे. आणि तुम्हाला समोर इकडे बघ, कॅमेऱ्याकडे बघून बोला. समजलं ना? एवढं करून सुद्धा जर तुम्ही मला जर बघत नाही, त्याला काय अर्थ आहे का? इकडे कॅमेऱ्याकडे बोला. हा? बोला. आणि आता काय, आता दुकानं चालू आहेत ना, मी म्हटलं घे ना तू भाडे, मी नको ना, तुला मी द्यायला तयार आहे. त्यांचं म्हणणं काय, ह्यांच्या तो भाडं त्याच्याकडे जाऊ. हा, असं म्हणणं काय, मी डायरेक्ट भाडं तुम्ही आणि मी आता तर मला ते घर नसतं, तुम्ही रस्त्यावर बसवली नसली या पोरांची मला. समजलं ना? घरात घेत नाहीत का? घरातून बाहेर काढले जाते का? घरातून बाहेर काढलं नाही जात, घरातून बाहेर काढलं जात होतं म्हणून मी उठली आणि माझ्या तिकडे घरात गेली. म्हणजे तुम्हाला प्रवृत्त केलं घर फोडायला? म्हणजे छळ करून त्यांना प्रवृत्त केलंय. आम्हाला तुम्ही मदर इतर मुलं आहेत, ते इतर मुलं पण तुमचा खेळ करतात का? ते सांभाळ करतात तुमचा? इतर मुलं इतर मुलं, मोठा मुलगा बघतो पण तो इथून लांब गेला, त्यामुळे आता तो पुलावळ्याला गेलाय. समजलं ना? इथंच होता तो, इथं होता तो. हा पण हा सारखा त्याच्या पाठीमध्ये हात दूध लागलेला. तो लोक भांडे नको, काय नको म्हणून तो इथून उठला आणि दुसरीकडे गेला. नाही तर आम्ही आता 3 मुलं एकत्र होतो, मी इथंच राहायचो. मुलं आहेत म्हटल्यावर कशाला दुसरीकडे जायचं सांगा ना? आणि फ्लॅट आहे, चांगले लक्झरी फ्लॅट आहेत. हा, आणि लक्झरी फ्लॅट आम्हीच त्याला बांधून दिलेले आहेत. तर ह्याने स्वतःच्या कमाईने कुणी बांधलेले नाहीये. समजलं? स्वतः मी स्वतः त्याच्यात होते. माझे मिस्टर कामावर पोराने देखभाल सुद्धा घरात बांधताना केलेली नाही. हा, ते कामावरून यायचे नाही, कामावरून येऊन ट्रकच्या गाड्या हे ते मागवायचे. दुकान तुमच्या नावावर आहे का तुमच्या मुलाच्या नावावर? मग कोणाच्याच नावावर नाही, माझ्या मिस्टरांच्याच नावावर आहे. मिस्टर वारल्यानंतर मिस्टरांनी कोणाकडे काय लिहून करून अचानक सगळं झालं. हो, लिहून काय ते ठेवलेलं नाही, काय नाही. कोणी लावलं होतं? हा, दुकानाला लॉक कोणी लावलं होतं? यानेच लावलेलं. नाव अजितने लावलं. जबरदस्ती लावलं. लॉकवर लॉक लावलं. तुम्ही भाड्याला दिले त्याच्यावर लॉकवर दिलं. बरं, आपण आपल्याला हे न्याय मिळण्यासाठी आपण रिपब्लिकन पक्षाचे जे शहराचे अध्यक्ष आहेत, कार्यकर्ते नेते ह्याच्याकडे आलेले आहेत. बाळासाहेब भागवत असतील नेते, कुणाल भाऊ आळकर. मग तुम्हाला आता काय अपेक्षा म्हणजे सरकारकडून किंवा हे कार्यकर्त्याकडून काय अपेक्षित, आपल्याला काय न्याय मिळायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे? मला न्याय एकच मिळायला पाहिजे, जी माझ्या नवऱ्याने कमवलेली प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीत ह्या लोकांनी मी ह्यांना स्वतःहून देणार जे काय द्यायचं असेल. पण त्यांना कुणी भाडे करून त्रास देता कामा नये. त्यांचं जे त्या बिचाऱ्यांचं जीवन त्यांनी भाडेकरूचा 10-15 वर्ष झाले भाडेकरू, समजलं ना? आणि भाडेकरू पण चांगलं आहे. काय त्याला जरूर आहे? तू माझ्याशी माग ना. मी काय त्याला म्हटलं, तुम्ही चांगलेपणे बसा आणि आपण सगळं मिटवू. कशाला कोर्ट कचेऱ्या पाहिजे? कशाने जी आपत आली असती आता? हा, सांगा ना, ही आपत आली असती का? पण जर ऐकायलाच तयार नाही, जर किती वेळा त्याला मिटिंगला बोलवलं असेल, घाण आयुष्य बहिणीवरना शिव्या तुम्हाला, मला म्हणजे कोणाला पण. हा जो विषय आमचे कुणाल वावळकर आमच्या शहराचे अध्यक्ष आहेत, तो विषय त्यांच्याकडे आला, ते माझ्याकडे आले आणि मी इथंच अजिंठा नगरला राहतो. माझ्या शेजारीच ही गाडी आहे, ती आई आहे. त्या मुलांनी त्रास दिलेला आहे त्यांना. ती भाडे देत नाही, टाळे लावतो, दुकानदाराला दादागिरी करतो, आईला शिवीगाळ करतो. आई इतकी राहते तिकडे, सांभाळत नाही आणि सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करा म्हणून धमक्या देऊन त्या आईला त्रास देतो. आम्ही रिपब्लिकन पार्टीवाले जे आहेत ते आमची आईच आहेत. त्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार आहे. आणि पोलिसांशी सध्या आमची चर्चा झालेली आहे. आमच्या अध्यक्षांनी तिकडे अर्ज दिलेला आहे आणि त्यांना असा अधिकार नाही टाळा लावण्याचा. त्याने जोपर्यंत त्यांची आई जिवंत आहे तोपर्यंत प्रॉपर्टी त्यांच्या ताब्यात राहणार. आईची सहमती असेल त्यावेळेस आई त्यांना प्रॉपर्टी देणार.
पण जोपर्यंत त्याच्या तुम्ही त्यांना मदत करण्यासाठी आलेले आहे. तुम्ही गेल्यानंतर मुलगा त्यांना परत त्रास देण्याचा प्रयत्न करेल असं काय वाटतं? मुलगा जर त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही सरळ गेल्याशिवाय राहणार नाही. RPOवाले आम्ही पोलिसाला सांगणार ठणकून पोलिसाकडून त्याला चोप देण्याचं काम करू. नाही पोलिसांनी चोप दिला तर रिपब्लिकन पार्टीवाले त्याला फटकवतील, रस्त्यावर नागडा करून मारू. आई ती त्याची आई काय आणि आमची आई काय. जो आईला त्रास देतो तो कुणाचा नसतो. प्रॉपर्टी आई जोपर्यंत आहे तोपर्यंत मिळणार नाही. आईच्या मनाला वाटलं तिघाला वाटून देईल, पण ती भाड्या बिड्याची आई घेईल. आईला वाटलं मुलांना मला पैसे द्यायचे देईल, परंतु रिपब्लिकन पक्ष यांच्या पाठीशी आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की कुणीही असं करता कामा नये. या एरियामध्ये किंवा या महाराष्ट्रात जर असं चाललं तर रिपब्लिकन पक्ष आठवले साहेबाच्या रस्त्यावर येणार हे लक्षात घ्यायचं. आणि आम्ही गप बसणार नाही. आम्हाला वाटेल ती करायची तयारी आमची आहे. आणि या आईला आमच्या त्रास जर दिला तर आम्ही कुठे आई रात्रीचं फोन येऊ द्या आम्हाला, दिवसा आम्ही तिथं जाणार, आईचं संरक्षण करणार. आम्ही त्यांचे मुलं आहोत. मुलाचं कर्तव्य आहे संरक्षण करणं, आईला सांभाळणे. आमची आई आहे, आईने आम्हाला कधी हाक द्यावी. आम्ही त्यांचे मुलं आहोत. आणि आम्ही सर्वजण आमचे खाजाबाई महाराष्ट्राचे अल्पसंख्याचे जनरल सेक्रेटरी आहेत, आमच्या शहराचे अध्यक्ष कुणाल वावकर आहेत, सानमारे आहेत, रत्नमाला सावंत आमच्या आघाडीचे आहेत, सर्व कार्यकर्ते इथे तमाम कार्यकर्ते जमलेले आहेत. हे कार्यकर्ते गप बसणार नाहीत. माझी विनंती आहे त्या मुलाला, तुम्ही आईला सांभाळा, आईला सांभाळा. आईला सांभाळणं होत नाही तर आईची प्रॉपर्टी तुम्ही घेऊ शकत नाही. जोपर्यंत आईची संमती नाही तोपर्यंत कुणी देऊ शकत नाही, कोर्ट बी देऊ शकत नाही. कोर्टाचा बी आदेश असतो की बा आईने जेव्हा देईल, आईची जो आई जिवंत आहे तोपर्यंत आईला द्यावा आणि आईला त्रास करू नाही अशी आमची विनंती आहे. आणि त्रास केला तर आम्ही बसणार नाही. RPI वाले आंदोलन करणार, रस्त्यावरती आम्ही नागडं करूया आईला जर त्रास दिला तर. आणि आम्ही आता जे आमचे PI आहेत आपल्या चिखली पोलीस स्टेशनचे आणि त्या साहेबांना आम्ही आता भेटणार आहेत आणि त्यांनाही सांगणार आहेत, पहिलं निवेदन दिलेलं आहे. आणि आम्ही यांच्या पाठीशी आहोत. आई काही काळजी करू नका, आम्ही तुमची मुलं आहोत. आम्ही तुमच्या पाठीशी राहून तुम्हाला न्याय देणार. हे रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे कार्यकर्ते फार जबरदस्त आहे. तुम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, ही लक्षात घ्यावं.